नमस्कार मंडळी, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे 3 डाळी मिक्स केलेल्या आहेत एका ठिकाणी. तर डाळीमध्ये घालायचा आहे आपल्याला भोपळा. बनवायला सोपी आहे, पण खायला टेस्टी तर आहेच, पण शरीरासाठी एक नंबर आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. कुकरला मंडळी 3 डाळी मिक्स करून आणि कुकरला 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. तर 3 डाळी आहेत त्या. तूर डाळीचं प्रमाण कमी आहे, मसूर डाळ जास्त आहे. अर्धी वाटी आहे तूर डाळ, 1 वाटी आहे, छोटी 1 वाटी आहे. मसूर डाळ छोटी वाटी अर्धी आहे तूर डाळ, आणि 1 वाटी आहे सालीची हिरवी मूग डाळ. त्या तिन्ही डाळी स्वच्छ धुवून आणि कुकरला मी शिजवून घेतलेल्या आहेत. आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दुधी भोपळा. बनवायला खूप सोपी भाजी आहे. चला तर मग कुकर आपला आता इथे झालेला आहे, शिट्ट्या झालेल्या आहे, कुकर गार झालेला आहे. भोपळा आपल्याला कापून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपल्याला किती प्रमाणामध्ये करायचं आहे तेवढे आपल्याला इथे बरेच जण भोपळ्याची सुद्धा साल काढून टाकतात. तर मंडळी, भोपळ्याची साल काढू नका. भोपळ्याची साल आतले पण हे बरेच जण मी बघितलं की आतला जो भाग असतो हे बियांचा सगळा काढून टाकतात. तर काढू नका. भोपळ्यामध्ये संपूर्ण भोपळा हा खूप शरीरासाठी पौष्टिक आहे. तर ते बियांसकट भाजी करा, शरीरासाठी अतिशय उत्तम आहे. या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला भाजी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये भोपळा मी इथे कापून घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो घालायचा आहे. भाजीचं प्रमाण जास्त असेल तर टोमॅटो तुम्ही 1 घेऊ शकता. इथे एक मिडियम साईजचा आपल्याला कांदा घ्यायचा आहे. मिडियम साईजचा कांदा मला हवाय, हा मोठा घ्यायचा नाहीये. भाजी कमी प्रमाणामध्ये आहे. तर मी 4 घ्यायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या. 4 लसणाच्या आपण या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या घ्यायच्यात आपल्याला ठेचून. जाडसरच आपल्याला ठेचायच्या आहेत त्या. थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे. सालीचे मी नेहमी सांगत असते, कुकरमध्ये साल ज्याला आहे ते जर कुठल्याही डाळी असेल, कडधान्य असेल शिजवायच्या असतील तर त्यावरती झाकण ठेवा. कारण थोडस जरी टरफल त्याच्यामध्ये अडकलं शिट्टीमध्ये वरती तर कुकर उठवू शकतो, म्हणजे कुकरचं झाकण उडू शकतं वरती. तर ते सगळ्यांसाठी त्रासदायक आहे. हे बघा, सालीचं जे असेल ते अशा साली या ह्याच्यामध्ये अडकतात कुकरच्या शिट्टीमध्ये, ह्याच्यामध्ये, आणि वाल आपला उडू शकतो. कुकरचं झाकण संपूर्ण उडू शकतं. डाळ बघा एकदम छान शिजलेली आहे. तर एवढ्या डाळीचा मला वापर करायचा नाही, त्यामुळे मी ह्यातली डाळ काढून घेणार आहे. थोडीशी भोपळ्यामध्ये जेवढी डाळ घालायची आहे तेवढी डाळ मी इथे घोटून घेणार आहे. डाळ एकदम छान शिजलेली आहे. डाळ शिजवताना फक्त मी अर्धा टीस्पून इथे हळद घातलेली होती. बाकी तेल वगैरे याच्यामध्ये घातलेलं नाही, कारण 3 डाळी मिक्स आहे, छान शिजल्या जातात. तूर डाळ एक वेळ पटकन शिजत नाही म्हणून आपण तूर डाळीमध्ये थोडंसं तेल घालत असतो, पण मूग डाळ आणि आपली मसूर डाळ पटकन शिजते. तर हे बघा, रवी फिरवल्याबरोबर एकदम डाळ आपली घोटल्या गेलेली आहे. अशी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची. पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे. 2 टीस्पून तेल घातलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. कढीपत्ता धुवून स्वच्छ घेतलेला आहे. असं 1 टीस्पून घेते राई. लसूण घालायचं आहे. कांदा व्यवस्थित कलर आपल्याला येईपर्यंत परतायचा आहे. कांदा व्यवस्थित परतलेला आहे. 2 चिमटे घालायचं आहे हिंग. डाळीचे जे पदार्थ, डाळ किंवा बाकीची डाळी घालून जे आपण बनवतो भाज्या, तर त्यासाठी हिंगाचा वापर नक्कीच करा. अर्धा टीस्पून आहे लाल तिखट. या भाजीला लाल तिखटच घाला, लाल तिखटामुळे ह्याची चव खूप छान लागते. आता घालायचा आहे टोमॅटो.
हळद अगदी चिमटीवर घालणार आहे, कारण डाळीमध्ये हळद आपण घातलेली आहे, पण डाळीची संपूर्ण डाळ आपण वापरत नाही म्हणून थोडी हळद मी इथे घातलेली आहे. स्वच्छ धुवून कापून घेतलेला दुधी घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आपण आता घालू. प्लेटवर पॅक झाकण ठेवायचंय, गॅस कमी ठेवायचा आहे. शिजून घेतलेली डाळ आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. घट्ट खूप हवी असेल तर तुम्ही अशीच ही ठेवू शकता, किंवा थोडीशी पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी इथे घालू शकता. डाळीचे प्रमाण पण आपण आपल्याला जेवढ्या प्रमाणात डाळ बनवायची तेवढ्या प्रमाणातच घालायचं आहे. पाण्याचा वापर मात्र गरमच करायचा आहे. आमच्याकडे ही भाजी थोडीशी एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, या टाईपची आवडते. खळखळून उकळी आणायची आहे. यापेक्षा जास्त दुधी आपल्याला शिजवायचा नाही, गाळ भोपळा करायचा नाही. चवीपुरतं घालायचंय मीठ. दुधी भोपळा करून बघा मंडळी, सगळेजण खूप आवडीने खातील. सगळ्यांना ही टेस्ट खूप आवडणार आहे, नक्की करून बघा. भाजी खळखळून उकळलेली आहे, यापेक्षा जास्त आपल्याला दुधी शिजवायचं नाही. गॅस मी बंद केला. भाजी आपली तयार आहे. डाळ दुधी आपलं तयार आहे. एकदम छान टेस्ट याची लागते, नक्की करून बघा. सांगितल्याप्रमाणे मिरची पावडरचा वापर करा. टेस्ट म्हणाल तर अतिशय उत्तम येते. या 3 डाळीच्या कॉम्बिनेशन मध्ये भोपळा करून बघा मंडळी, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही वरण भाताबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशा बरोबरही खाऊ शकता. सकाळच्या जेवणामध्ये घेऊ शकता, दुपारच्या, संध्याकाळसाठी 100% हेल्पफुल आहे, कारण तिन्ही डाळी आपल्या खूप चांगल्या आहेत. आणि तुरडाळीच्या वापरामुळे जर कोणाला ऍसिडिटी होत असेल तर त्याचं प्रमाण खूप कमी इथे घेतलेलं आहे मी. या पद्धतीने नक्की करून बघा. माझ्या चॅनलवरती 1000 पेक्षा जास्त रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते. करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर बघू शकता. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.